नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात सातबारा उतार्यांवरील वनक्षेत्र नोंदी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। वनक्षेत्राची नोंद झाल्यास पीक कर्ज विमा अनुदान धोक्यात, तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा निर्धार। लासलगावमध्ये उद्या कांदा परिषद। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा परिषद। नाफेड एनसीसीएफचा खरेदी केलेला कांदा संबंधित परदेशात विकावा, शेतकऱ्यांची मागणी। नांदेडच्या सावरगावमध्ये बसमध्ये जागा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना एसटी बस अडवली। आणखी बस सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस। आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन। वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी। या माहितीसाठी अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचं अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन सुरूच। शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रात्र उघड्यावरच जागून काढली। विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी महर्षी शाळा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी। देगलूरमध्ये दिव्यांग मुलीच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण। सखोल चौकशीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रात्री कॅन्डल मार्च। मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकांसह 6 जणांवर पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल। एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जालन्यात बंजारा समाज आक्रमक। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या निंबायती गावातील ग्रामसभेत तरुण आक्रमक। सोयगाव तालुक्यातील निंबायती ग्रामपंचायतीला तरुणांनी कुलूप लावलं। ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर खर्च झालेल्या निधीवरून राग। गोंदियाच्या देवरीतील मासूल कसा जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण। विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घेण्याची वेळ। वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नंदुरबारच्या तळोदातील रेवानगरच्या पीएस श्री शाळेचं प्लास्टर कोसळलं। सुदैवानं जीवितहानी टळली, मात्र प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित। तातडीनं शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी। अमरावतीमधील तळेगाव विष्णोरा रस्ता वर्षभरापासून खड्डेमय। 3 किलोमीटरच्या या मार्गावरून दररोज 100 ते 150 विद्यार्थ्यांचा स्कूल बसनं प्रवास। 7 दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। अमरावतीत वाढीव पाणी पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या मोर्शी अमरावती पाईपलाईनच्या खोदकामामुळे शेकडो वृक्ष धोक्यात। खोदकामामुळे झाडांची मुळे उघडी पडल्याचं नागरिकांचा आरोप। नाशिकच्या लासलगावमध्ये 160 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण। रस्ता उड्डाणपुलाचं भुजबळांच्या हस्ते लोकार्पण। या उड्डाणपुलामुळे लासलगावकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता। गडचिरोलीत जिल्हा परिषदेच्या 1000 शिक्षकांची पदं रिक्त। 12 तालुक्यातील विद्यार्थ्यांचं भवितव्य शिक्षक नसल्यानं धोक्यात। जिल्हा परिषदेतील सर्व शाळांचं थर्ड पार्टी ऑडिट तपासणी सुरू। TV9 मराठीच्या बातमीनंतर पुण्याच्या आंबेगावमधील अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे। देवयानी पारधी यांचं निलंबन मागे घेतल्याची पुणे झेडपी अध्यक्ष जगदाळे यांची माहिती। पारधींनी आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवल्यानं त्यांच्यावर झाली होती निलंबनाची कारवाई। अमरावतीत खुल्या तेलाच्या विक्रीवर बंदी आणल्यानं गोरगरीब कुटुंब अडचणीत। खुल्या तेलावर बंदी करताय तर तेलानं छोटी पॅकेट काढा, महिलांची मागणी। महाराष्ट्रात पुढील 4 आठवडे पावसाचं प्रमाण घटणार, उकाडा वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवसाच्या तापमानात मोठी वाढ होऊन उकाडा वाढणार असल्याचेही संकेत। वर्ध्यात पावसाचा खंड पडल्यानं पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून हंड्यानं पिकाला दिलं जातंय पाणी। राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा असला तरी विभागनिहाय मोठी तफावत। छत्रपती संभाजीनगर विभागात अवघा 49.87% पाणीसाठा। राज्यातील 22 धरणं अद्याप कोरडी। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पाणीसाठा सुमारे 5% कमी। सोलापूरमधील उजनी धरणात 8746 क्युसेक वेगानं पाण्याची आवक। उजनी धरण 99% भरलं। आज हे धरण 100% भरण्याची शक्यता। धरणाच्या विविध कालवे आणि योजनांद्वारे 3720 क्युसेकनं विसर्ग। सद्भावना दिनानिमित्तानं नाना पटोलेंकडून गोसेखुर्द धरणाची पाहणी। पटोलेंकडून राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीचं स्मरण। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडं तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची तूर्तास स्थगिती। झाडांची माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देत याचिकेवरील सुनावणी 8 सप्टेंबरपर्यंत तहकूब।
वाशिमच्या मालेगावमध्ये काही लघु प्रकल्पांच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात झाडझुडपं वाढली। मुळांमुळे भिंतींना तडे जाऊन नुकसान होण्याची शक्यता। प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण। झाडं हटवून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी। कर्जमुक्तीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरणात येणाऱ्या अडचणी बँकेमार्फत दूर होणार। या नव्या कार्यप्रणालीमुळे वाशिममधील रखडलेला कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा। नागपूर महापालिकेच्या आमसभेत नगरसेवकांचा OCW सह पाणीपुरवठा विभागावर तीव्र संताप व्यक्त। दूषित, अनियमित पाणी आणि अवाजवी बिलांवरून नगरसेवकांचा संताप। अधिकाऱ्यांना जाब विचारत दोषींवर कडक कारवाईची मागणी। पावसामुळे भोरमधील हिरडस मावळ खोऱ्याचं निसर्ग सौंदर्य खुललं। आल्हाददायक वातावरणात पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचं दृश्य कॅमेऱ्यात कैद। रस्त्यालगत नाचणाऱ्या मोराचा व्हिडिओ व्हायरल। सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर गर्भवती महिलांना 7 दिवसांच्या आत डिस्चार्ज नको। 7 दिवसाच्या आत डिस्चार्ज दिल्यास संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई होणार। सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात कागदी रुमाल राहिल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेश। यवतमाळच्या वणी ग्रामीण रुग्णालयात स्ट्रेचर अभावी रुग्णांचे हाल। स्ट्रेचर नसल्यानं रुग्णाला पाठीवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ। रुग्णाला पाठीवरून नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। यवतमाळच्या वणी ग्रामीण रुग्णालयात व्हीलचेअर आणि स्ट्रेचर उपलब्ध नाही। नातेवाईकांनाच रुग्णाला पाठीवर घेऊन रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ। रुग्णाला पाठीवर नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरामागील ऐतिहासिक हरहर तीर्थात अस्वच्छता आणि घाण। भाविकांमध्ये तीव्र नाराजी। तीर्थाची तातडीनं स्वच्छता करण्याची भाविकांची मागणी। वाशिमच्या काटा गावात शाळेची नवीन इमारत वापराविनास पडून शाळेच्या ताब्यात न दिल्यानं इमारत धूळ खात। इमारतीची दुरवस्था होत असल्यानं इमारत शाळेच्या ताब्यात देण्याची मागणी। जलसंधारण दिनानिमित्तानं वाशिमच्या बाकलीवाल विद्यालयात पाणी बचत आणि जलसंवर्धन विषयावर पोस्टर स्पर्धा। विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन पोस्टर आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून जल आणि मृद संवर्धनाचा दिला संदेश। नागपूर महानगरपालिकेतील अर्धवट वंदे मातरम गायन प्रकरणाची प्रशासनाकडून दखल। काँग्रेसच्या टीकेनंतर महापौरांकडून चौकशीचे आदेश। मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा। ठाणे स्थानक परिसरात आरटीओचे रिक्षा चालकांवर कारवाई। आतापर्यंत 37 रिक्षा चालकांना नोटीस। जळगावच्या 40 गावमधील वाकडीत जादू टोण्याच्या घटनांमुळे खळबळ। विद्यार्थिनीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा स्थानिकांचा आरोप। 12वीच्या एका विद्यार्थिनीवर जादू टोण्याचा संशय। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात अवैधपणे रेती वाहतूक सुरूच। कारवाई करताना तहसीलदारासह पथकाला चिरडण्याचा प्रयत्न। या घटनेतून पथकातील सर्वच जण थोडक्यात बचावले। छत्रपती संभाजीनगरमध्ये गायत्री मेवाड हॉटेलचा FSSAI परवाना निलंबित। दुर्गंधीयुक्त पनीर, काळकुट्ट खाद्यतेल आणि बॉईल केलेले नूडल्स उघड्यावरच असल्याचं आढळलं। शौचालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भाज्या कापल्या जात असल्याचं उघड। 50,000चा दंड आणि सुधारणा नोटीस देऊनही नियमांचं उल्लंघन। कोल्हापूरच्या आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट अपहाराचा SIT तपास करणार। तपासासाठी 4 अधिकारी, 8 कर्मचाऱ्यांचं पथक नियुक्त। पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांच्याकडून SITची स्थापना। रायगडच्या वडखळ परिसरात बोगस बंगाली डॉक्टरला अटक। वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसतानाही रुग्णांवर उपचार। डॉक्टरकडून 54,000चा औषध आणि इंजेक्शन साठा जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलासह त्याच्या आईवडिलांचा डोंगरावरून पडून मृत्यू। डोंगरावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आईवडिलांचाही मृत्यू। मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। अंबरनाथमधील ड्रग्ज माफियांची घरं निष्कासित करा। पोलिसांची अंबरनाथ नगरपालिकेकडे मागणी। अंबरनाथचे ACP शैलेश काळे यांची माहिती। कारवाईकडे नागरिकांच्या नजरा। बनावट मूल्यांकन दाखला सादर केल्याच्या आरोपाखाली फलटणमधील 8 बिल्डरांवर गुन्हा दाखल। या प्रकरणी 3 अटक। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर ट्रक चालकांचा बेजबाबदारपणाचा धक्कादायक प्रकार। 3 ट्रक चालकांनी एकमेकांमध्ये शर्यत लावल्याचा व्हिडिओ समोर। टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामावर मोठी कारवाई। सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी निलंबित। खोटा अहवाल सादर केल्याचा ठपका। सावरकर रोडवरील बेकायदा गाळे तोडल्याचा अहवाल चौधरी यांनी वरिष्ठांना दिला। मात्र प्रत्यक्ष पाहणीत गाळे जैसे थेच।
नांदेडमध्ये 10 वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग, शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. वाशिमच्या बोरवा घाटात हँडब्रेक न लावल्यानं बस शेतात शिरली. घटनेत बसमधील 40 ते 45 विद्यार्थी सुखरूप. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. चंद्रपूर शहरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणारा अड्डा उघडकीस. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून गॅस रिफिलिंग अड्ड्याचा पर्दाफाश. कोसारा इथल्या निर्जन भागात एका घरातच हा अड्डा चालवल्याचा प्रकार. बीड पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून विवाहितेला आणि तिच्या वडिलांना बेदम मारहाण. पती आणि दिराकडून विवाहितेला बेदम मारहाण. पतीसह दिरावर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सिन्नर पालिकेनं नाशिक वेस, नवापूल, प्रताप टॉकीज परिसरातील अतिक्रमणं हटवली. खासदार पुलाचं काम सुरू असल्यानं पालिकेची कारवाई. खासदार पुलाचं काम सुरू करण्यासाठी नवापूल, प्रताप टॉकीज मार्गे वाहतूक वळवली. नागपूर गुन्हे शाखेची 5 पावलीतील सिद्धार्थनगरच्या अवैध हुक्का पार्लरवर धाड. संचालक शाहरुख खान, मोहम्मद समीर आणि 2 ग्राहकांवर गुन्हा दाखल. पालघरच्या चिल्हार फाट्यावर किराणा दुकानाच्या आडून अंमली पदार्थ विक्री. मनोर पोलिसांची कारवाई. छाप्यात 1.5 किलो डोडा पावडर जप्त. दुकान मालकाला घेतलं ताब्यात. बीडच्या परळीतील जिम ट्रेनर तरुणीनं जीवन संपवलं. जिम ट्रेनर तुलसी कमळू या 23 वर्षीय तरुणीनं जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. काही दिवसातच तिचा साखरपुडा होणार होता अशी माहिती. ग्राहक बनून आलेल्या महिलांकडून 1.5 किलो सोनं लंपास. छत्रपती संभाजीनगरमधील शहागंज परिसरातील विश्वास ज्वेलर्समध्ये चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सोलापूरच्या करमाळा बस स्थानकावरील दागिने चोरी आणि दुचाकी चोरीचा पर्दाफाश. 2 आरोपींना अटक. 10,70,000चा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक तर 2 फरार आरोपींचा शोध सुरू. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू. नागपूरच्या कळमना पोलीस स्थानक हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची धाड. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला देहविक्री करायला लावणाऱ्यांवर कारवाई. अल्पवयीन मुलीसह आणखी एका महिलेची सुटका.